हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे आखाड स्पेशल. तर खास करून हे आखाडामध्ये तळवला जाणारा हा पदार्थ आहे. एकदम असा खुसखुशीत पदार्थ आहे, टिकाऊ आहे. एकदा करून ठेवायचं आणि महिनाभर आरामात खायचं. तर एकदम असं खुसखुशीत होतात हे. तर कोणी लहान करते, कोण असं मोठे करते. पण मी 2 प्रकारचे तुम्हाला असे कापण्या करून दाखवते. तर याला असं गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्या, पारंपरिक पदार्थ, चव एकदम टेस्टी लागते. सगळ्याला लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या ह्या कापण्या आहेत गव्हाच्या पिठापासून. पारंपरिक पद्धत, पारंपरिक चव, एकदम टेस्टी होते हे कापण्या आणि टिकाऊ महिनाभर सहज ह्या कापण्या टिकल्या जातात. तर आपण काय केलेलं आहे, चला आपण सुरुवात करूया. कशा करायच्या ते. 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकताय 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि एक छोटी वाटी आहे तर मी बेसन घेतलेलं आहे. पोह्याच्या चमचने मी 2 चमच बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे विलायची पावडर घातलेली आहे मी. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. गोडाचा पदार्थ आला म्हणजे चवी थोडंसं किंचित आपल्याला मीठ लागतंच. तर चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे चमचने मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये एक पळी मी तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे. तर बघू शकता एकदम असं कडकडीत धूर निघेपर्यंत असं आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं आणि गरम गरम तेल या पिठामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आता हे सोडल्याच्या नंतर पुन्हा चमचने मी असं व्यवस्थित इकडं मिक्स करते. आता हे पीठ थंड होईपर्यंत आपण इकडं गुळाचं पाणी करून घेऊया. तर अगदी आपल्याला कोमट पाणी करायचं आहे आणि हे गूळ आहे ते विरघळून घ्यायचं आहे. तर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असतील कापण्या तर तुम्ही त्याच्यामध्ये 1.5 वाटी गूळ घालू शकताय. तर पण एवढं पण भरपूर झालं. पण जास्तच गोड खाणाऱ्याला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घालू शकताय. कोमट पाणी करून आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आणि इकडे गाळणीने गाळून घ्यायचा आहे. गुळामध्ये काही काडी कचरा असेल तर याच्यामध्ये अडकल्या जाईल म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि लागल तसं आपण याच्यामध्ये हे गुळाचं पाणी आपण घालूया. तर आता हे छान व्यवस्थित आता अगदी थोडंसं कोमट पण झालेलं आहे. तर याला मी हाताने छान असा एक आपल्याला घट्टसर याचा असा गोळा बनवायचा आहे. तर मस्त मळून घेते मी आता. तर ह्या कापण्या अतिशय चवदार होतात अशा. एक खाली की एक, एक खाली की एक असं आपल्याला खावंसं वाटणार. चवदार एकदम अशा कापण्या होतात ह्या. तर हे आता मी पीठ असं घटसर मळून घेतलेलं आहे. आपण याला फक्त आता 10 मिनिट आपण झाकून ठेवूया. तर 10 मिनिटासाठीच मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. जास्त एकदम असं ठेवायचं नाही. तर 10 मिनिटामध्ये पीठ छान व्यवस्थित मुरल्या जाते. पीठ मुरेपर्यंत इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलं. तर याचे असे चपातीसारखं असं लाटून घ्यायचं आहे. तर मी छोटे छोटे असं गोळे करून असं करून घेते आणि आता आपल्याला हे चपातीसारखं याला लाटून घ्यायचं आहे. एकदम असं जाड पण लाटायचं नाही आणि एकदम असं पातळ पण लाटायचं नाही. मीडियम आकाराची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. पीठ छान व्यवस्थित भिजलेलं आहे. 10 मिनिटां मध्ये छान व्यवस्थित पीठ भिजल्या जाते. तर मस्त असं याची आपण आता ही चपाती लाटून घेऊया. तर हा खास पदार्थ आहे ते आखाड महिन्यामध्ये तळवला जातो. तर आखाड महिन्यातच जास्तीत जास्त हे पदार्थ केला जातो. तर सहज 1 महिनाभर हा टिकतो. एकदा करून ठेवायचा आणि महिनाभर आरामात खायचं आहे. तर बघू शकताय चपाती आहे ते जाड पण नाही आणि एकदम अशी पातळ पण नाही. मीडियम आकाराची मी चपाती लाटून घेतली. शंकरपाळ्याच्या चमचने मी असं याला आता शंकरपाळ्याचा आकार देऊन असं कापणे आपण कापून घेऊया. तर याला असं कापणे असं म्हणतात. कोणी लहान मोठे असं कापणे करतात. तर हे एकदम मी अशा छोट्या-छोट्या करून घेते आणि छान खायला बी आवडतात आणि दिसायला पण असे छोटे छान वाटतात. तर दुसऱ्या चपातीचे मी एकदम तुम्हाला असे जाड मोठे असं करून दाखवते. त्या पण खूप छान लागतात आणि ह्या पण खूप छान लागतात. चव एकच लागते, पण दिसायला लहान मोठ्या एवढंच दिसतात. कोण मोठ्या करते, कोण लहान करतात. तर मी असे छोटे-छोटे अशा कापण्या केलेल्या आहेत. इकडे
प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तेल पण आता मस्त गरम झालेलं आहे. आता हे तेलामध्ये छान आता हे आपण तळून घेऊया. तर बघू शकता हे सगळ्या प्रकार मी आता ह्या कापण्या करून घेतलेल्या आहेत. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण सोडून घेऊया. तर तेल कडकडीत गरम करायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मिडियम गॅसवर तळवल्यामुळे एकदम अशा खुसखुशीत होतात ह्या. तर मिडियम गॅसवर आपल्याला हे कापण्या आता तळून घेऊया आपण. तर ह्या कापण्या आहेत त्या जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये बनवल्या जातात आखाड महिन्यामध्ये. खास करून ह्या कापण्या आखाड महिन्यात तळवल्या जातात. तर एकदम अशा खायलाही खुसखुशीत आहेत आणि टिकाऊ आहेत. एकदा करून ठेवायचं आणि सहज 1-1.5 महिना सहज टिकतील ह्या कापण्या अशा. तर खूप टेस्टी लागतात ह्या गुळापासून बनवलेल्या, आपल्या ह्या गव्हाच्या पीठ आणि गुळापासून बनवलेल्या टेस्टी लागतात. तर मिडियम गॅसवर असं तळून घेते. तर याच पद्धतीने आपण सगळे आता कापण्या तळून घेऊया. आणि तुम्ही कधी बनवले नसतील आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि कधी बनवले नसतील तर नक्की तुम्ही करून बघा. अतिशय सोपी पद्धत आहे करायची आणि एकदम असे झटपट तयार होतात ह्या. आणि चव तुम्ही एकदा खाल्लं तर तुमचे मुलं तुम्हाला महिन्याला किंवा 15 दिवसाला करून द्या म्हणतील, एवढे भारी लागतात ना ह्या कापण्या. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतात ह्या कापण्या. तर खूप टेस्टी लागतात. तर अगोदर मी छोट्या छोट्या अशा कापण्या कट करून दाखवलेल्या आहेत. एक असा तर मी जाड अशा कोण कोण असं जाड आणि मोठ्या मोठ्या अशा कापण्या करतात. तर बघू शकता एवढ्या मी अशा मोठ्या मोठ्या तुम्हाला मी करून दाखवलेल्या आहेत. त्या अगोदर 2 चपातीचे मी बारीक केलेले आहेत आणि इकडे हे एका चपातीच्या मी जाड जाड बनवलेल्या आहेत कापण्या. खायला एकच चवीला त्या पण चव एकच आहे आणि याची पण चव एकच आहे. पण दोन्ही पण सारख्याच, पण दिसायला लहान मोठ्या असं दिसतात. तर आपल्या याच पद्धतीने आता सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी असं कुस्करून दाखवलेले आहेत. एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि खायला एकदम टेस्टी कुरकुरीत लागतात, खुसखुशीत लागतात. कितीतरी खावंसंच वाटते. पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी भारी लागतात ह्या कापण्या. तर बघू शकताय मी अर्ध्या कापण्या छोट्या बारक्या केलेल्या आहेत आणि निम्म्या कापण्या ते मोठ्या जाड केलेल्या आहेत. अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी करून दाखवले, इथं पण मी असं करून दाखवते. बघू शकताय एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. आहे ना एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आखाड स्पेशल अतिशय सोप्या पद्धतीने घरातल्या मोजक्याच साहित्याने आपण कापण्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा.